शहीद भटूभाऊ कुंवर यांची कथा. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा 9 ऑगस्ट 2010. जय वाल्मिकी, जय वाल्मिकी. हर हर महादेव, हर हर महादेव. आदिवासी कोळी जमातीला संवैधानिक हक्क व अधिकार मिळायलाच पाहिजे. असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सामान्य कुटुंबात जन्मलेला एक तरुण भटूभाऊ कुंवर. संविधानाने दिलेले हक्क असतानाही शासन त्यांना नाकारत होते. म्हणून 9 ऑगस्ट 2010 रोजी माजी आमदार अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. मोर्चा शांततापूर्ण होता. हातात संविधान, ओठांवर जयघोष. पण शासनाचे उत्तर? फुलांचा वर्षाव नव्हे तर गोळ्यांचा वर्षाव. तो गोळीबार जणू जालियनवाला बागेचा पुनरुच्चार. त्या रक्तरंजित क्षणी जमातीचं रक्षण करण्यासाठी एक वीर पुढे आला, भटूभाऊ कुंवर. त्याच क्षणी गोळी त्याच्या डोक्यात घुसली. हक्क मागणाऱ्याला इथे उत्तर मिळालं, हक्क नको, गोळी घ्या. भटूभाऊ कुंवर हे दंगेखोर नव्हते, गुन्हेगार नव्हते. ते होते आपल्या समाजासाठी उभे राहिलेले योद्धा. त्यांचे रक्त जमिनीवर सांडलं, पण त्यांच्या बलिदानाने आदिवासी समाजाच्या हृदयात अश्रू नव्हे तर संताप आणि प्रतिशोधाची ज्वाला पेटली. त्या दिवसापासून आदिवासी कोळी जमातीने शपथ घेतली, भटूभाऊ कुंवर यांच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही. अन्यायाला गोळ्या असतील तर आमच्याकडे संविधानाचा जयघोष असेल. हक्क दिले नाहीत तर घेऊनच राहू. प्रतिशोध म्हणजे तलवार नाही. प्रतिशोध म्हणजे संविधानाच्या शस्त्राने न्याय मिळेपर्यंतचा लढा. आज भटूभाऊ कुंवर आपल्यात नाहीत, पण प्रत्येक आदिवासी कोळी बांधवाच्या रक्तात त्यांची प्रेरणा जिवंत आहे. त्यांच्या बलिदानाने हजारो तरुणांना जागं केलं आणि एकच आवाज घुमावला, हक्कांशिवाय जगणं नाही आणि हक्क मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. भटूभाऊ कुंवर यांच्या शहादतीनंतर गणेश सोनवणे, नामदेव अप्पासाहेब येळवे आणि असंख्य समाजबांधव त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आजही हक्कांच्या लढाईत सक्रिय आहेत. भटूभाऊ कुंवर अमर राहो. संविधानाचा जयघोष, अन्यायाचा विरोध. हक्क दिले नाहीत तर घेऊनच राहू.